नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग हा व्लॉग लास्टपर्यंत बघा आणि याच्या पुढील जे कोणते व्लॉग येतील ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्यामुळे तुम्हाला कळेल की आम्ही गावी का चाललो ते कळेल. आणि तुम्हाला जर अजून कोणता व्लॉग पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर या ठिकाणी आम्ही कंबोलीमध्ये होतो आणि जे म्हणजे येतात पब्लिक त्यांच्यासाठी गाडी थांबली होती आणि आम्ही दोघंच चाललेलो आहे. सिटिंगवाली सीट्स आम्ही बुक केल्या होत्या, स्लीपरवाल्या केल्या नव्हत्या बुक. तर मग त्यामुळे आम्ही दोघंच चाललेलो आहे आणि हॅपीमध्ये चाललो आहे असं वाटतं आहे तुम्हाला. बट एक थिंक असते की एक फेस आपण दाखवतो एक आणि असतो एक, त्या टाईपमध्ये. मनात जरी काही असलं तरी आपण सांगत नाही कोणाला, अशातली गोष्ट असते. तर चला मग यानंतर आता आम्ही पुढे ट्रॅव्हल केल्यानंतर एका ठिकाणी जेवायला गाडी थांबली होती. जे आम्ही नेहमी ट्रॅव्हल्स नव्हतं त्याच ट्रॅव्हल्सने चाललो आहे आणि जेवायला उतरलो. जेवण वगैरे झालं आणि मग अर्णवने स्ट्रिंग असते ते घेतलेले आहे आता. त्यामुळे जेवण वगैरे झाल्यानंतर आत्ता हे तुम्हाला दाखवते की कुठे हॉटेल कमल या फॅमिली रेस्टॉरंट होतं. त्यात आम्ही जेवण वगैरे करून परत आम्ही गाडी चालू झाली आणि तो प्रवास हा कंटिन्यू झालेला आहे. आणि हे वातावरण जे आहे ते सकाळचं वातावरण आहे. पूर्ण मॉर्निंग एक म्हणतात ना गावी हॅपीनेस असतो. सकाळच्या मॉर्निंगमध्ये पण वातावरण हे हिरवंगार असतं. त्याच टाईपमध्ये आहे. कारण पाऊस हा चालू आहे, थोडाफार चालू पाऊस आहे गावी. त्यामुळे वातावरण हे खूप सुंदर आणि प्रसन्न असं वाटत होतं. आणि हे वातावरण मॉर्निंगचं बघितलं की मगच कळतं की गावी निघालो आहे किंवा गावी आलो आहे. उन्हाळ्यात हे वातावरण दिसून येत नाही, पण पावसाळा आणि हिवाळा ह्या दोन वातावरणाच्या जे हे असतात ऋतू, त्यामध्ये असं वातावरण किंवा असं पूर्ण ग्रीनरी बघायला मिळते. उन्हाळ्यामध्ये अशी सुट्ट्या असतात पण ग्रीनरी ही बघायला मिळत नाही. तर आता हे पूर्ण मी शूट केलेलं आहे की ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. पण खूप सुंदर असं वातावरण वाटत होतं आणि एक म्हणतात ना प्रसन्नता वाटत होती. बंगलो वगैरे पण खूप सुपर दिसतात त्या शूटमध्ये, एक म्हणतात ना कॅप्चर झालेले आहेत. पण बंगलो खूप छान वाटत होते आणि आम्ही प्रवास हा आमचा सुखरूप व्यवस्थित झालेला होता. नंतर आता थोडंसं जवळ आल्यानंतर जस्ट म्हणजे मी तुम्हाला सांगते की आम्ही आता थोड्या वेळानंतर हे उतरणार आहोत आणि मग घ्यायला कोणी ना कोणी येईल. कारण तोपर्यंत मी कॉल हा केलेलाच आहे की या ठिकाणी आलं तर 10 मिनटामध्ये माझे मामा वगैरे घ्यायला येणार होते. आणि मी माझ्या मामाच्या गावी चालले आहे आणि हे मागे आहेत त्या मुलीच्या म्हणजे कॉलेजला वगैरे आता ट्रॅव्हल करून जाणार असेल त्या आहेत. आणि हे मी शॉर्टच्या थ्रू तुम्हाला दाखवत आहे की वातावरण कसं आहे, किती सुंदर असं वाटत होतं वातावरण. आणि थोड्या वेळाने आम्ही हे पोचणार होतो. तर हे वातावरण तुम्ही नक्की बघा आणि एन्जॉयही करा. चला मग आता मी घरी पोचले आहे आणि याच्यानंतरचा व्लॉग नक्की बघा. थँक्यू सो मच.